नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. बिल्डिंग बांधताना ज्याप्रमाणे कॉलम आणि कॉलममधल्या लोखंडाच्या सळ्या बिल्डिंगला मजबूती देत असतात, त्याप्रमाणे मनुष्याची शक्ती त्याच्या हाडांच्या स्ट्रेंथवर अवलंबून असते. म्हणूनच गर्भवतीला स्वतःच्या शक्तीसाठी आणि बाळाच्या शक्तीसाठी अस्थि पोषक द्रव्यांचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. यात सर्वप्रथम असतं ते दूध, अर्थातच A2 म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचं शुद्ध दूध असावं. रोज सकाळ संध्याकाळ 1-1 कप दूध, त्यात चवीनुसार 1 ते 2 चमचे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला शतावरी कल्प मिसळून घेणं चांगलं असतं. खारीक, खसखस, डिंक, गोडांबी या गोष्टी सुद्धा हाडांच्या शक्तीसाठी उत्तम असतात. तुपात तळून घेतलेला डिंक, पॅनमध्ये खरपूस भाजून घेतलेली खसखस, खारकेची पावडर, खडीसाखर आणि थोडीशी गोडांबी एकत्र करून बनवलेला चूर्ण सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घेणं हे गर्भवती आणि गर्भाच्या हाडांसाठी उत्तम असतं. या व्यतिरिक्त प्रवाळ, खरा मोती, मदरपल, शंख, कवडी यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या प्रवाळ पंचामृत या गोळ्या गर्भवतीला 9 महिने रेग्युलरली घेता येतात. आणि याची विशेषता अशी की कन्व्हेन्शनल कॅल्शियमच्या गोळ्या गरम पडतात, तशा या गोळ्या गरम पडणं तर दूरच, उलट शरीराला थंडावा देण्यासाठी आणि पहिल्या 3 महिन्यात मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा उत्तम परिणाम देणाऱ्या असतात. सकाळ संध्याकाळ 2-2 या प्रमाणात प्रवाळ पंचामृताच्या गोळ्या घेणं हाडांच्या ताकदीसाठी उत्तम असतं. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.